डॉक्टर भोसले सरांना विशेष त्यांचे आभार व्यक्त करेल की त्यांनी ही कार्यशाळा आणि एकूणच मात्र नावाचा जो आपला सॉफ्टवेअर आहे ते आता पायलट बेसिसवरती आपण फलटण आणि बारामती तालुक्यात वापरलं. जवळजवळ 1 वर्ष त्याला झालेलं आहे आणि जवळजवळ त्याचं आता कम्प्लिशन होत आलं त्या सॉफ्टवेअरचं. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे की वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं असं प्रॉपर असं ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे. शंका किंवा जितक्या अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी प्रयत्न करतोय. आपण तुम्ही त्याला जसा प्रतिसाद द्याल त्याच्याबरोबर आम्ही त्याला प्रतिसाद देऊ आणि ते प्रयत्न करू की आपल्याला ह्या अशा प्रोग्राममध्ये आपल्याला चांगलं काम करता येतं. आणि आजच्या ह्या कार्यशाळेचा, आजच्या ह्या शिकवणीचा फक्त हा एकच आमचा मुद्दा आहे की ज्या काही आपल्या आशा कार्यक्रमासाठीच्या तुमच्यामध्ये असणारे कलागुण, तुमच्यामध्ये असणारे जे सुप्त आहेत आणि ते सगळं आज आम्ही तुम्हाला ह्या 3 दिवसांमध्ये करवून घेणार आहोत. त्या पद्धतीनेच या कार्यशाळेचं सगळं स्वरूप तयार केलेलं आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतील हे, आणि आय केअर फाउंडेशनने आपल्याला खूप चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. दुसरा मुद्दा यामध्ये काय केला की एखादी ANC समजा तिचा BP हाय लागला किंवा ती हाय रिस्कमध्ये आली तर तिचं रेड सिग्नल तो ANM ला पण जाईल, साईड बाय साईड मेडिकल ऑफिसरला पण जाईल. म्हणून मला असं वाटतं की असे जे प्रोजेक्ट सर आपण बेस लेवलला जर खरं ट्रेनिंग घेऊन किंवा बेस लेवलवरून फीडबॅक घेऊन जर तयार केले त्याचा नक्कीच आपल्याला फायदा आरोग्य विभागाला होईल. आम्ही आमच्या कार्यक्रमाचं इव्हॅल्युएशन कसं करावं आणि त्याचा उपयोग आपल्या कार्यक्रमाच्या प्रगतीकरता कसा करावा याबद्दलचं चांगल्या तऱ्हेचं प्रशिक्षण या ठिकाणी आम्हाला मिळालं. ग्रामीण भागातील आरोग्य स्तर कसा उंचवला जाईल, डिजिटल पद्धतीनं आशा स्वयंसेविकाची जी काम करून घेण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून आजचं अतिशय मोलाचं प्रशिक्षण केअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून यांच्या ऑफिसर्सने आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं.